महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक काळ असाही होता की एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नेतेही चांगले मित्र होते. मतभेद होते, मनभेद नव्हते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या संसदेतील पहिल्या भाषणाचं कौतुक तेव्हाचे पंतप्रधान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचं खुद्द अटलजींनी सभागृहात सांगितलं. इतकंच नाही तर जेव्हा देशात मोरारजी देसाईंच्या नेतृत्वात 77 साली देशात जनता सरकार आलं तेव्हा अटलजी परराष्ट्र मंत्री झाले. त्यांच्या काही दिवस आधीच संसद परिसरात असलेलं पंडित नेहरूंचं पोर्ट्रेट काढण्यात आलं होतं. ही बाब अटलजींच्या लक्षात आली. त्यांनी तातडीनं विचारणा करत ते पोर्ट्रेट परत लावून घेतलं होतं. अगदी नरसिंहराव पंतप्रधान असताना पाकिस्तान विरोधातील भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रात मांडण्यासाठी जी समिती पाठवली होती त्याचे नेतृत्व आपल्या किंवा मित्रपक्षातील एखाद्याला न देता विरोधी पक्षनेते असलेल्या अटलजींना सोपवले होते. तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी गुजरात भूकंपानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं अध्यक्षपद शरद पवारांना दिलं होतं आणि त्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही दिला होता. या गोष्टींची आठवण मी आज का करून देतेय तर त्याला कारण गेल्या दशकभरात बदललेली नेत्यांची भाषा. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान असं राहुल गांधी म्हणत जरी असले तरी ते बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख एकेरी करतात. तर हल्लीचे भाजप नेतेही राहुल गांधींचा उल्लेख पप्पू सारख्या इतर अनेक शब्दांनी करतात. तोच कित्ता काही नेते सुसंस्कृत महाराष्ट्रात गिरवताना दिसतात. बेताल वक्तव्य करणारे नेते प्रत्येक पक्षात आहेत. संजय गायकवाड, संजय शिरसाट, संजय राऊत ते गोपीचंद पडळकर, नितेश राणे ही मोजकी उदाहरणं. राजकारण करा, टीका करा, विरोध करा, पण बेताल बेभाम बोलून महाराष्ट्राचं नाव बदनाम होणार नाही एवढी काळजी तरी घ्या